नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता नमो शेतकरी या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना आता मोठी ब्रेकिंग न्यूज मिळाली आहे. बघा आता शेतकऱ्यांची आता तारीख झाली आहे जाहीर. बघा आता शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे आणि बघा आता शेतकऱ्यांना वाढही करण्यात येत आहे. तर त्यांना किती वाढ करण्यात आली आहे, तर बघा आता त्यांना या 12 तालुक्यामध्ये त्यांची यादीही जाहीर झाली आहे. तर बघा आपण सर्वप्रथम त्याचे तालुके बघणार आहे आणि शेवटला आपण त्यांची वाढ किती झाली आहे तेही बघणार. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा आता नमस्कार मित्रांनो, बघा तुम्हाला होम स्क्रीनवर सगळी अशी माहिती दाखवत आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आली आहे. तर महाराष्ट्रातील या तालुक्यापैकी आता सगळ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. बघा आता महाराष्ट्रातील एवढ्या तालुक्याची यादी जाहीर झाली आहे की बघा आता तुम्हाला तुमचा तालुका कोणता आहे आणि कोणता आहे ते बघा. बीड जिल्हाही आता मुक्त झाला आहे. बघा त्या जिल्ह्यामध्येही आता सगळ्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. तर बघा आता त्यांना 3,000 रुपये पूर्णपणे असे मिळाले आहेत. तर बघा आता तुम्हाला किती तालुक्यामध्ये पैसे मिळणार, बघा तुम्हाला आपल्या 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. तर बघा आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तेही करून जा. बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, कारण बघा तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं नाही तर व्हिडिओ तुम्हाला कदाचित कळणारही नाही आणि बघा तुम्हाला तालुक्याही कळणार नाही. तर बघा हा व्हिडिओ पूर्ण बघण्याची कृपा करावी. तर बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना एकच शंका निर्माण झाली आहे की बघा त्यांना आता 2,000 रुपये हप्ता मिळणार की 3,000 रुपये हप्ता मिळणार. अशा सगळ्या हप्त्यांची त्यांना 7व्या हप्त्याची आपली आतुरतेने वाट बघत आहे. तर बघा आता तुम्हाला पूर्णपणे हप्ता मिळणार. तर बघा आता तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेही बघणार आहोत. तर बघा आता तुम्हाला किती तालुक्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर बघा तुम्ही तालुक्याची यादी आपण बघणार आहोत. तर बघा तुम्ही या तालुक्यापैकी आहे की नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम तालुका आहे गोंदिया. या गोंदिया विभागमध्ये बघा अर्जुनी, मेरेगाव आणि आमगाव सडक, अर्जुनी, सालकोसा, गोरेगाव, तिरोडा, देवरी असे तालुके आहेत. तर बघा आता पुढचा तालुका कोणता आलेला आहे. तर बघा भंडारा, साकोली, तुमसूर, पवनी, मोहाड, लाखोनी आणि लागदूर. बघा या तालुक्यामध्ये आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे. बघा आता ही तालुक्याची यादी जाहीर झाली आहे. तर बघा आता अमरावती विभागमध्ये किती तालुके आहेत. तर बघा आता अमरावतीमध्ये सर्वप्रथम आहे यवतमाळ, बाभुळगाव, नेर, दारव्हा, डिग्रस, पुसद, कळंब, राळेगाव, घाटंजी, मारगडाव, केळापूर, मारेगाव, वणी, महागाव, उमरखेड, आर्णी आणि झरणी, जामणी असे तालुके आहेत मित्रांनो. तर बघा आता पुढच्या तालुक्यामध्ये तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत. बघा चिखलदरा, अमलापूर, चादूर बाजार, मोर्शी, वरुड, अंजनीगाव, सुरची, बघा भातकुल, तिवसा, दुर्जापूर, नांदगाव, खेडेसर, चांदोरी रेल्वे आणि धामणगाव रेल्वे. बघा या तालुक्यामध्ये असे तालुके आहेत मित्रांनो. या तालुक्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुमचे पैसे सकाळपासून केव्हाही कोणत्याही क्षणी पडण्यास सुरुवात होत आहे. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला पैशामध्ये वाढ किती करण्यात येत आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता तुम्हाला पहिले 2,000 रुपये हप्ता मिळत होता. तर बघा आता तुम्हाला 7व्या हप्त्याची तुम्हाला आतुरतेने वाट बघत आहे. तर बघा आता त्यांनी एक जाहिरात टाकली आहे. तर त्या जाहिरातमध्ये तुम्हाला 3,000 रुपये केव्हा मिळू शकणार आहे. तर बघा जर 3,000 रुपये झालं तर तुम्हाला एकूण पैसे तुम्हाला बघा नमो शेतकऱ्यांचे 3,000 आणि PM किसानचे 2,000 असे एकूण तुम्हाला 5,000 रुपये असे मिळून जातील. तर बघा आता पुढचा तालुका आहे बुलढाणा, खामगाव, चिखली, सामागुरू, सिंदखेड राजा, देऊळगावचा राजा, नांदुरबार, बुलढाणा तालुका, मेहकर, मोताळा, मलापूर, लोणार, जळगाव, जामणगाव, शेगाव, अकोला, अकोट, तळेवार, पातूर, बार्शी, टाकळी, बाळापूर, मुर्जापूर असे तालुके आहेत मित्रांनो. जर या तालुक्यामध्ये जर तुम्ही असाल तर आपल्या कमेंट बॉक्सला नक्की कळवा, कारण या तालुक्यांना आता यांची यादी जाहीर झाली आहे. तर बघा या तालुक्यांची आता लवकरात लवकर यांचे पैसे आता 2 ते 3 दिवसात यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. बघा जर तुम्ही सर्वात आधी तुम्ही जर हे काम नाही केलं असेल तर तेही करून जा. बघा आता नमो शेतकऱ्यांना आता एक अट निर्माण झाली आहे. तर बघा तुमचं सर्वप्रथम तुम्ही जर बँक खात्याला KYC फॉर्म नाही भरला असेल तर KYC ही करून जा. बघा आता आधार कार्ड जर लिंक नसेल बँकला तर तेही करून जा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला खूप अडचण येऊ शकते. बघा तुमच्या बँक खात्याशी तुम्हाला पैसे टाकण्यास थोडी अडचण येऊ शकते सरकारला. तर त्यामुळे तुम्ही हेही काम करून जावे. तर बघा सर्वप्रथम मेन म्हणजे की बघा शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी लागतो. बघा फार्मर आय डीमुळे होते काय, तर बघा फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना आता सर्वप्रथम त्यांच्या ओळख निर्माण होते. बघा त्या फार्मर आय डीमुळे तुम्हाला तुमची शेतकऱ्यांची ओळख निर्माण होते की हा शेतकरी हा आहे. तर बघा तुम्ही ही फार्मर आय डी ही काढून घ्या. बघा फार्मर आय डी काढले की तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळून जातील. तर तुम्ही हे लवकरात लवकर काम करा. आणि बघा ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तेही करून जा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जिल्ह्यांची यादी नक्की घेऊन येऊ आणि तुमचे पैसे किती तारखेला मिळणार आहेत तेही आपण सांगणार आहोत. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.